जय महाराष्ट्र. मी आशुतोष पाटील. ही बातमी आहे पुण्याची. पुणे म्हटलं की विद्येचं माहेरघर, पण पुणे वेगळ्या कारणांसाठी गाजतंय. पुण्यामध्ये रस्त्यावर हातात कोयता घेऊन धावणारी मुलं दिसतायत. विश्वास नाही बसत? बघा आमची बातमी आणि बरंच काही. विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याची गुन्हेगारी शहर म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. पुणे शहर सुरक्षित मानलं जातं, मात्र या सुरक्षिततेला खुनांच्या मालिकेचं ग्रहण लागले. मागच्या 15 दिवसात पुण्यात 12 जणांची हत्या झाली आहे. आणि विशेष म्हणजे 12 पैकी 10 हत्या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन आहेत. आणि पहा त्याच्यावरचा आमचा खास रिपोर्ट. गुन्हा करण्यासाठी गुन्हेगारांकडून सर्रास कोयत्याचा वापर होताना दिसून येतोय. पुण्यात या आठवड्यामध्ये कोयत्यानं वार करून खून केल्याच्या घटना घडल्यात. तर बुधवारी रात्री कोयता गँगनं सातारा रोडवर धुमाकूळ घातला. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी जुन्या बाजारात धडक कारवाई करून तब्बल 232 कोयते 70 जप्त केल्यात. तसंच कोयते विकणाऱ्या 5 जणांवर आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल केले गेले आहेत. कोयत्याच्या गुन्ह्या संदर्भामध्ये जुन्या बाजारामध्ये जी विक्री होते बेकायदेशीर, त्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून जुना बाजार भरला जातो. त्यांना ही विक्री केली जाते. पण हे जे आर्म्स ॲक्टमध्ये येणारे जे रूल्स आहेत त्यानुसार जी प्रतिबंधित हत्यारं आहेत त्याची विक्री करतात. आणि त्याचा शोध घेऊन आम्ही हे काल जे रेड केलेले आहे. सध्या शहर गुन्हेगारांनी डोक्यावर घेतलंय. रोज 4-5 मारामाऱ्या, गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल होत आहेत. यामध्ये सर्रास कोयत्यांचा वापर केला जातोय. सिंहगड, दत्तवाडी, अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यांमध्ये कोयत्यांचा वापर केल्याचंही स्पष्ट झालंय. मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातून अवघ्या 200 ते 250 रुपयांमध्ये कोयते विकले जातात. महापालिकेकडून शेती अवजार म्हणून कोयत्यांची विक्री करण्यास परवानगी असली तरी आर्म ऍक्ट नुसार ठराविक आकारापेक्षा मोठे कोयते विकण्यावरती बंदी आहे. हे बंदी असलेले कोयते विकले जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना दहशत निर्माण करण्यासाठी रविवारी आणि बुधवारच्या जुन्या बाजारामध्ये कोयते सहज उपलब्ध होत आहेत. ते आता काही सांगतात वाईकून इकून, पण ते खरं किती बोलतात किंवा खोटं याचा आज आम्ही पोलीस कस्टडी घेऊन सखोल तपास करीत आहोत. ते नेमके त्यांनी बनवले कुठे आणि बनवून आणलेले आहेत का स्वतःचे बनवले आहेत या संदर्भात आम्ही चौकशी चालू आहे. दरम्यान या सर्व हत्या प्रकरणातील केवळ 2 हत्या गुन्हेगारीमधून झालेल्या आहेत. इतर हत्या कौटुंबिक, वैयक्तिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तींकडून झालेल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुणे अफाट पसरलंय. बाहेरून आलेल्यांची संख्या पुण्यात दिवसेंदिवस वाढतीये. लोकांचे लोंढे दिवसागणिक वाढतायत आणि त्या तुलनेत कायदा सुव्यवस्थेचा धाक नाही. पुढील काळात असंच सुरू राहिलं तर पुणे हे क्राईम कॅपिटल होण्याची वेळ लागणार नाही. अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. पुण्यामध्ये खुलेआम अशा प्रकारे कोयते, चॉपर मिळत होते. त्याच्यावर धाड टाकले तेव्हा 232 अशी हत्यारं जप्त झाली. कालचीच घटना आहे पुण्यातली. पुण्यामध्ये जुवेनाईल क्राईम, विशेषतः अल्पवयीन गुन्हेगार वाढतायत. उदय जगताप, सामाजिक कार्यकर्ते, पुण्यातून आपल्यासोबत जोडले येत आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदयजी, पुण्यामधल्या गुन्ह्यांमध्ये हे जे गुन्हेगार आहेत हे अल्पवयीन सापडतायत, काय कारण समोर येत आहेत? खरं तर बघायला गेलं तर गुन्हेगाराचा विषय बघितला आणि गुन्हेगारीचा आलेख बघितला, त्याच्यात अल्पवयीन मुलं सापडायला लागले. पण मोठे गुन्हेगार ह्या छोट्या गुन्हेगारांना काय घेतात, त्याच्या पाठीमागचं एक मोठं कारण असं की छोट्या कमी वयाच्या गुन्हेगारांना ह्या मुलांना घेतलं तर त्यांच्यावर कुठला केस लागत नाहीये. बरोबर आहे. आणि ते सहज सुटू शकतात हे त्यांना माहिती झालेलं असतं. आणि वय वर्ष 18 वर्षाच्या पुढं कुठलाही गुन्हेगाराने गुन्हा केला तर त्याला सजा ही लागते. त्यांना समजतं संघटित गुन्हेगारांना आपल्यावर केसेस वाढतात, तडीपार होऊ शकतो, मोका लागतो आपल्यावर आणि ह्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात अडचणीत होऊ शकतो. मग त्यापेक्षा अल्पवयीन मुलांना जर आपण घेतलं तर ह्या कायद्याच्या कचाट्यातनं ते सहज सुटू शकतात
आणि त्यांच्यावर कुठलाही केस होत नाही, त्यांना जास्तीत जास्त 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत जास्तीत जास्त सजा होऊ शकते. त्याच्या पलीकडे त्यांना कुठलाही धाक नसतो. आणि त्याच्यामुळे या लहान मुलांचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. बरं, पण उदय, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे की अशा प्रकारे अल्पवयीन गुन्हेगार हायर करायचे. पहिली गोष्ट अशी आहे की ही ऑर्गनाइज क्राईम आहे का, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे की किरकोळ घटनांमध्ये हे वैयक्तिक आरोपी सापडलेत. एक माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी आम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोललो, त्यांनी अशी माहिती दिली आहे की बऱ्याचदा ही जी मुलं आहेत यांच्यावर आजूबाजूला घडणाऱ्या घटना, चित्रपट यांचा प्रभाव आहे. एका इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने अशी माहिती दिली की मध्ये जो मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येऊन गेला त्याच्यानुसार एका आरोपीने तर असं जवानीत समोर आलं की काही नाही, डोक्यात राग होता आणि मरेपर्यंत तोडायचा, एवढीच एक डोक्यात भावना होती. असं करून त्यांनी आरोपीवर वार केले आणि त्यासाठी हत्यार होतं कोयता सहजगत्या मिळतं. पण ही प्रवृत्ती किती धोकादायक आहे उदय. अशा प्रकारे जर शेतकऱ्याचं एक हत्यार, महाराष्ट्र कृषीप्रधान देश आहे, कोयता कुठेही मिळतो, पण त्याचा दुरुपयोग होतोय, पोलिसांना डोकेदुखी झाली का हा सगळा प्रकार? हॅलो आवाज उदय, माझा प्रश्न मी परत देतो की अशा प्रकारे सहजगत्या उपलब्ध असलेल्या कोयत्याने जर अशा प्रकारे गुन्हे व्हायला लागले तर पोलिसांसाठी निश्चितच डोकेदुखी झाली असणार. काय माहिती आहे? पोलिसांसाठी डोकेदुखी आहेच, पण हा आता जो तुम्ही बघितलेला जो विषय तो कोयत्यापर्यंतच मर्यादित नाहीये. आता कोयत्यापेक्षा चाकूसुऱ्यांची जागा ही रिव्हॉल्वरने घेतलेली आहे. मागच्या काळात बघितलं तर रिव्हॉल्वर हे सहज उपलब्ध होतात पुणे शहरात. प्रत्येक गुन्हेगाराकडे रिव्हॉल्वर सहज मिळायला लागलेली आहेत. पुण्यामध्ये रिव्हॉल्वर थांबवतो तुम्हाला, पुण्यामध्ये रिव्हॉल्वर उपलब्ध होतात, कुठे होतात? हे नॉर्मली कुठल्याही गुन्हेगारांकडे तुम्ही जर पाठीमागचा काळ बघितला आणि संघटित गुन्हेगारांमधले जे गुन्हेगार बघितले त्यांच्याकडे रिव्हॉल्वर सहज उपलब्ध झालेली आहेत आणि रिव्हॉल्वरने खून झालेले आहेत. कोयता हा एक पार्ट झाला, हा तर मी तर म्हणतो की आता तुम्हाला आज कोयता दिसला, पण ह्याच्या पाठीमागे कोयता हा कालबाह्य झाला होता. मुळशी पॅटर्न आल्यानंतर मी त्या दिवशी पिक्चरला मुद्दामन गेलो होतो, तिथला ऑडियन्स बघितला तर तरुण मुलांचा ऑडियन्स होता. ज्यावेळेस पोलिसांनी दोन बाजू बघितल्या त्या पिक्चर मध्ये, म्हणजे ऑडियन्स मध्ये, की ज्यावेळेस गुन्हेगार अटॅक करत होते त्यावेळेस शिट्ट्या मारणारा ऑडियन्स बघितला, ज्यावेळेस पोलीस एक वेगळ्या पद्धतीने मेसेज देत होते त्यावेळेस दुसराही ऑडियन्स बघितला तरुण मुलांचा. पण त्यावेळेस मला एक धोका जाणवला की ह्या पिक्चरच्या माध्यमातून चांगला संदेश घेण्यापेक्षा तरुण मुलं गुन्हेगारीकडे एक अट्रॅक्शन म्हणून बघायला लागली होती आणि गुन्हेगाराचं आणि गुन्ह्याचं कधीही, म्हणजे उद्या मी थोडं थांबवतो तुम्हाला, गुन्हेगाराचं आणि गुन्ह्याचं कधीही उदात्तीकरण होऊ नये. जय महाराष्ट्र देखील ही बातमी घेताना आम्ही खबरदारी घेतोय की गुन्हेगारांचं उदात्तीकरण होऊ नये. खरं म्हणजे तरुण पिढी ज्याच्यावर चांगले संस्कार व्हायला हवेत, हे वेगळे संस्कार होत आहेत. हातात मोबाईल असतात, एकतर माहिती अशी मिळते की इझी मनी हवा असतो, शॉर्टकट मनी हवा असतो, म्हणून बऱ्याचदा अशी मुलं जाताना कोणाचा मोबाईल चोरणं असेल किंवा छोटे छोटे क्राईम करणं आणि त्यातून जो इझी मनी मिळतो त्या इझी मनीवर चैन करायची, असे पण प्रकार येत आहेत समोर. ज्या पोलिसांनी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्राला हे सांगितलंय की तुम्ही मुद्दाम आवाहन करा, जर आज पुण्यातले, महाराष्ट्रातले लाखो पालक हा कार्यक्रम बघतायत, जर तुमच्या मुलामध्ये काही वेगळं वर्तन दिसलं, जर तुमचा मुलगा अशा प्रकारे छान चौकीच्या पाठीमागे किंवा इझी मनीच्या मागे जाताना दिसला किंवा काही वेगळं वर्तन करताना दिसला, तर तुम्ही बेधडक पोलिसांकडे या. पोलीस हे केवळ गुन्हेगारांसाठी, आरोपींसाठी नाहीत, काउन्सिलिंगसाठी पण आहेत. पुणे पोलिसांनी भरोसा सेल आहे, केअर म्हणून एक वेगळा सेल आहे, त्या केअर सेलमध्ये जाऊन पालकांनी त्यांच्या मुलांना जर घेऊन गेलं तर त्यांचं ओरिएंटेशन ते करू शकतात आणि अशा प्रकारचे गुन्हे होण्याच्या आधीच थांबवू शकतात. असे देखील प्रयत्न पोलीस आता करतायत. ही डोकेदुखी म्हणले हे पुण्यातले हे गुन्हे उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं. रस्त्यावर दिवसा ढवळ्या सुद्धा अशा प्रकारे हातात हत्यारं घेऊन, आता आपण बघतोय सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसते ही मुलं कोयता घेऊन अटॅक करतायत. चेहरे लपवलेले देखील नाही, त्यांना ही देखील भीती वाटत नाही आपण पकडले जाऊ तर आपलं काय होणार. अशा प्रकारे गुन्हेगारांना धाक राहिला नाही. हे जरी खरं असलं, पोलीस किती जरी करत असतील तरी सुद्धा स्ट्रीट पेट्रोलिंग वाढवण्याची गरज आहे. उदय जगताप, मी तुमच्याकडे परत येतोय. ही अशा प्रकारे तरुण मुलं, म्हणजे अल्पवयीन 18 पेक्षा कमी वय असलेली मुलं जर अशा प्रकारे गुन्ह्यांमध्ये जर सापडली तर त्याचे वेगवेगळे परिणाम होतात. तुम्ही बऱ्याच परिणामांचा अभ्यास केलाय, काय सांगाल? तरुण मुलं, लहान मुलांमधलं मी एक तुम्हाला उदाहरण देतो. मी कोर्टात एका कामासाठी गेलो होतो.
आणि कोर्टात कामासाठी गेलो होतो. तिथं एका गुन्हेगाराला आणलं होतं आणि त्याच्या पाठीमागे 40-50 जणांचा मॉब होता. तर त्यातल्या एका मुलांनी मला ओळखलं. मला म्हटलं सर तुम्ही इकडे काय करता? मी म्हटलं मी एका वकिलांना भेटायला आलो. मी म्हटलं तू काय करतोस? आणि त्यावेळेस नेमका तो शाळा कॉलेज मधला मुलगा होता. त्याच्या पाठीवर दप्तर होतं, सॅक होती. तर मी म्हटलं शाळा कॉलेज बुडून हा मुलगा इकडे कशासाठी आला? म्हणून मी त्याला विचारलं तू कशासाठी आला? तो म्हटलं सर तुम्ही ओळखलं नाही का यांना? मी म्हटलं मी नाही ओळखलं. म्हटलं पुण्यातले असे मोठे भाई आहेत म्हटला. आणि त्याला बघायला ती मुलं येत होती. ह्याचं आश्चर्य मला जास्त वाटलं. आणि जेव्हा मला लक्षात आलं की युवा शक्ती आपण राष्ट्रशक्ती म्हणतो, जी महासत्ता म्हणतोय, तीच युवा शक्ती गुन्हेगारीकडे वळत होती. गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण वाटायला लागलं होतं. हा धोका माझ्या 2008लाही लक्षात आला होता. त्याच्यानंतर मी बघितलं की जेव्हा आम्ही मंडळाचे अहवाल बघायचो किंवा मंडळाचे तर आरतीला कुणाला आणलं जातं, एखादा राष्ट्रपती पुरस्कार विजेता आरतीला आणलं नाही जात तर गुन्हेगारांना आरतीला आणायला लागले होते. त्याच्यानंतर पुण्यात पण पहिल्यांदा फ्लेक्स जे 2008च्या काळात तुम्ही फ्लेक्स बघितले, 2010 बघितले, 2012ला बघितले किंवा 16ला बघितले, पुण्यात गुन्हेगारांचे फ्लेक्स जास्त लागायला लागले होते. राजकीय नेत्यांचे 20% फ्लेक्स लागतात तर 80% गुन्हेगारांचे फ्लेक्स लागायला लागले होते. त्याच्यामुळं अशिक्षित असलेले जी तरुण मुलं असतात तर ह्या मुलांना गुन्हेगार हे हिरो वाटायला लागले. गुन्हेगारांना जो राजाश्रय मिळाला, गुन्हेगार नगरसेवक व्हायला लागले, ह्याच्या पाठीमागं बघायला लागलं की ह्या तरुण मुलांना वाटलं की आपण 1-2 मर्डर केले, कुणाला एक वार केले तर आपण सहज नगरसेवक होऊ शकतो. आणि अशा पद्धतीची उदाहरणं पुणे शहरात दिसायला लागली होती. त्याच्यामुळं हा तरुण मुलगा इझी मनीकडे वळता वळता राजाश्रय मिळालेल्या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळायला लागला. आणि त्याच्यातनं पुढचं भविष्यातलं स्वतःचं एक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेलं चित्र तो बघायला लागला. अगदी बरोबर आहे उदय. आणखीन वेगवेगळी सामाजिक कारणं पण आहेत, ती पण आपण जाणून घेणार आहोत. पुण्यामध्ये जी रिअल इस्टेटचा बिझनेस जो बराच वाढलाय त्याचे पण काही इल इफेक्ट्स, काही वाईट परिणाम दिसत आहेत. बातम्यांनी बरंच काही मध्ये अतिशय महत्वाचा विषय. पण एक छोटासा ब्रेक मी इथे घेतोय. उदयजी तुम्ही आमच्यासोबत जोडले राहा. प्रेक्षकही बघतायत. एक छोटा ब्रेक घेऊन परत येतोय. आपण बघतोय बातमी पुण्याची आहे. पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर म्हणून पुणे प्रसिद्ध झालं, पण पुण्याच्या वेगवेगळ्या पैलू समोर येतात. या निमित्ताने पुण्यामध्ये तरुणाई, अल्पवयीन गुन्हेगार सापडतायत. गेल्या काही दिवसामध्ये बऱ्याच हत्या होत आहेत. उदय जगताप सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. उदयजी, मी बघितलं की जी रिअल इस्टेटमध्ये जो पैसा आहे, इझी मनी आहे, त्या पैशासाठी सुद्धा तरुणाई गुन्हेगारीकडे वळते. अशी काही उदाहरणं समोर आली. म्हणजे जागा खाली करून देणं असेल किंवा जागा बळकावणं असेल, त्यासाठी या अल्पवयीन गुन्हेगारांचा उपयोग होतोय का? आणि मग या अल्पवयीन गुन्हेगारांकडे शस्त्र येत आहेत का? काय माहिती आहे? एखादा लँड माफियाची एखादी जागा कुठे लिटिगेशन मध्ये अडकली असेल आणि त्याला ती जागा घ्यायची असेल तर कित्येक वेळा पोलिसांकडे गेल्यानंतर पोलीस सांगतात की हा दिवाणी कोर्टाकडे जा तुम्ही. आणि मग कोर्टाकडनं जो वेळ लागतो त्याच्यात खूप प्रॉब्लेम येत असतात, वेळ जात असतो. आणि हे सगळं करायचं असेल तर त्याला वेळ, पैसा सगळा जाणार असतो. त्यामुळे ह्यांना पटकन त्याच्यातनं रिझल्ट पाहिजे असतो. मग त्यावेळेस कित्येक बिल्डर हे गुन्हेगारांकडे जातात. मध्ये एक बिल्डरचा खून झाला, त्यावेळेस पण हेच झालं होतं की हे लँड मॅफियाच्या माध्यमातून हे बिल्डर स्वतःच्या जागा, प्रॉपर्टी वाढवण्यासाठी ह्या गुन्हेगारांना, जे संघटित गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे सुपारी, ही सुपारी म्हणतात या भाषेत, ही सुपारी दिली जाते. त्याच्यातनं तिथं कमीत कमी एका जागेचा ताबा घ्यायचा असेल तर 50, 100, 200 लोक तिथं गेलेली असतात. मग त्यावेळेस ह्या मुलांना तिथं 10,000 पासून ते 4,500 एखादा बूट, अमुक आमिष दाखवली जातात. आणि अट्रॅक्शन पोटी ही मुलं जातात की त्याच्यातनं काहीतरी लाखो रुपये मिळत असतील. आणि त्या माध्यमातून ही तरुण मुलं ह्या संघटित गुन्हेगाराच्या माध्यमातून दावणीला बांधली जातात आणि त्याच्यातनं कित्येक लँड माफिया मोठे झालेले आहेत. बरोबर आहे. आणि या अशा प्रकारेमुळे ही मुलं संघटित गुन्हेगारीकडे ओढली जात आहेत. कारण म्हणजे हडपसर असेल किंवा मावळ परिसर असेल, त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रभाव दिसतोय आपल्याला. तुम्ही एक दत्तवाडी पॅटर्न म्हणून एक तुम्ही आपण बोलत असताना आपल्या समोर आलं होतं की दत्तवाडी पॅटर्न काय आहे आणि दत्तवाडी पॅटर्नचा आता यावेळेस उपयोग होईल का? दत्तवाडी पॅटर्नचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. ह्याच्यावर अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. आम्ही दत्तवाडीमध्ये 350 गुन्हे व्हायचे, तर हे 350 गुन्हे 192 आले. तिथली आकडेवारी कमी आली. ती कशामुळे आली? तर आम्ही काय केलं, गुन्हेगारांचं पुनर्वसन केलं. गांधींचं एक वाक्य होतं, तुम्ही गुन्हेगाराचा तिरस्कार करू नका, पण गुन्हेगारीचा तिरस्कार करा. तर आम्ही काय केलं की गुन्हेगारांचं काही
कुठं चुकलं, काय प्रॉब्लेम आहे, त्यांना आम्ही समजून घेतलं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले. मग हे गुन्हेगारांना नक्की काय पाहिजे होतं, तर ह्या गुन्हेगारांना आम्ही एक लेटर लिहिलं होतं. म्हणजे 2,500 गुन्हेगारांना मी माझ्या मुलीच्या हँडरायटिंग मध्ये लेटर लिहिलं होतं. तिथं गुन्हेगार हा कुठेही शब्द वापरला नव्हता की प्रिय बाबा, परवा माझा वाढदिवस आहे, माझ्या वाढदिवसाला माझ्या आईने गिफ्ट घेतलेलं आहे, आजीने प्रेझेंट घेतलंय, तर तुम्ही माझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट घेणार. तर तुम्ही गेली 3 वर्ष माझ्या वाढदिवसाला नाहीयेत. माझे मित्र जयू, नीलू, आनंद यांच्या वाढदिवसाला त्यांचे बाबा असतात, पण माझ्या वाढदिवसाला तुम्ही कधीच नसतात. मग आई रडली आणि आईने एक चिठ्ठी द्यायला सांगितली. मी गणपती बाप्पाला चिठ्ठी लिहिली, गणपती बाप्पा तुम्ही माझ्या वडिलांना माझ्या वाढदिवसाला पाठवा, पण येताना नवीन दप्तर घेऊन पाठवा, माझं दप्तर खूप फाटलेलं आहे. हे अशी चिठ्ठी आम्ही 2,500 गुन्हेगारांना दिली. आणि त्याच्यातनं एक फरक झाला, 190 गुन्हेगारांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की आम्हाला बदलायचंय. ह्या चिठ्ठीचा, एक साध्या चिठ्ठीचा फरक झालेला होता. त्यांना त्यांची मुलं काय अडचणीत आहेत, त्यांची बायको काय अडचणीत, हे आम्ही त्या माध्यमातून सांगितलं. मग गुन्हेगारांना आम्ही 26 गुन्हेगारांना जॉब दिले आणि त्याच्यानंतर 26च्या 26 गुन्हेगार बदलले. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात, वकिलांची मुलं वकील होतात, तशी गुन्हेगारांची मुलं आर्थिक परिस्थिती अभय गुन्हेगारी क्षेत्रात जातात. अशी 190 कुटुंब आम्ही पीपी ग्रुपच्या माध्यमातून दत्तक घेतली आणि 190 मुलांना आम्ही शिक्षणासाठी वह्या, पुस्तक, दप्तर आणि स्कॉलरशिप दिली. त्यानंतर गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण असलेली जी मुलं आहेत, जे गुन्हेगारांच्या फ्लेक्सवर खाली नावं असायची, पुणे पोलिसांनीच ह्याच्यात मदत केली आम्हाला. आणि पुणे पोलिसांच्या माध्यमातून बर्गे साहेब, विजयसिंग गायकवाड, कमलाकर ताकोले, मिलिंदजी गायकवाड अशा भरपूर जणांनी सहकार्य केलं आणि ही मुलं तिथं आणल्या जायची, त्यांच्या आई वडिलांना बोलवलं जायचं. मग गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण असलेल्या मुलांना आम्ही शाळा, कॉलेज आणि मंडळांमध्ये हिथं आम्ही गुन्हेगारी क्षेत्र कसं वाईट आहे ह्याची लेक्चर सुरू केली. हे करत असताना ज्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगारांना मारलं जायचं, त्याच पोलीस स्टेशन मध्ये शुभम करोतेपासून पसायदानपर्यंत ही वर्ग सुरू केले. आणि ज्या गुन्हेगारांची मुलं आणि गुन्हेगारांच्या मुलांबरोबर जी वाईट शिवाय देतात अशा मुलांना एकत्र केलं, 60 जणांची बॅच घेतली, त्याच्यावर काम केलं. आणि हे सगळं करत असताना 8वी 10वीतली जी मुलं होती त्या परिसरातल्या 24 शाळा निवडल्या. पहिली एक शाळा हिरे हायस्कूल घेतली. त्यातली जी मुलं होती, छोटी छोटी मुलं 8वी 10वीतली, की ज्यांना गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण वाटायचं, त्यांचे आई वडील गुन्हेगार नाहीयेत, पण मग अशा मुलांची 24 जणांची बॅच घेतली आणि 24च्या 24 खरंच अभिनंदन. तुम्हाला थोडं थांबवतो इथे. खरंच अभिनंदन, अतिशय चांगला उपक्रम तुम्ही केलात. खरं म्हणजे आमच्या कार्यक्रमाचा हाच उद्देश होता, बातमी आणि बरंच काहीचा, की अशा प्रकारे जेव्हा गुन्हेगारीकडे मुलं वळतात तेव्हा त्यांना परत फिरवण्याचे मार्ग असतात. अनेक मार्ग आहेत. पुणे पोलीसही करतायत, महाराष्ट्र पोलीसही करतायत. खरं म्हणजे के व्यंकटेशम सारखे धडाडीचे अधिकारी पुण्यामध्ये आता पोलीस कमिशनर आलेले आहेत आणि ते निश्चितच अशा प्रकारे गुन्ह्यांना, या आरोपींना पकडतील, गुन्ह्याला आळाही घालतील. अनेक प्रिव्हेन्शनचे अनेक उपाय त्यांनी सुरू केलेत. पण मुलांच्या मनामधली मानसिकता जाण्याची गरज आहे. आपण जे आजूबाजूला किंवा आभासी जगात, चित्रपटामध्ये जी बघतो दुनिया, ती प्रत्यक्षात नसते. साध्या साध्या गोष्टीवरून, केवळ तरुण वयामध्ये एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली आणि त्याच्यामधून, त्या प्रेमातून किंवा त्या आकर्षणातून झालेले गुन्हे, असे पण प्रकार असतात. साधे हातामुक्क्याने मारामारी व्हायची, त्या ठिकाणी कोयता वापरणं हे बरोबर नाहीये. तुम्ही पकडले जाता, पोलिसांचे हात तुमच्यापर्यंत पोहोचतातच. आज सीसीटीव्हीच्या माध्यमातून आले. पुणे पोलिसांचं नेटवर्क मोठं आहे, खबरी असतात, बऱ्याच माध्यमातून पोलीस तुम्हाला पकडू शकतात. हे मुलांना कळण्याची गरज आहे. उदय, आपल्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. जाता जाता आपण काय मेसेज देऊया? महाराष्ट्रातले लाखो लोक बघतायत, काय सांगाल? आपण पहिल्यांदा कुठलीही गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस स्टेशन, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये एक काउन्सिलर असला पाहिजे, त्याच्यानंतर एक वकील असला पाहिजे, त्याच्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता असला पाहिजे, त्याच्यानंतर ही गुन्हेगारी का वाढती तिथल्या शाळा, कॉलेज आणि मंडळांमध्ये असलेले तरुण मुलं ह्या सगळ्यांशी संवाद साधला पाहिजे. गुन्हेगारी क्षेत्र कसं वाईट आहे हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे. रिअल हिरो कोण आहेत आणि चांगल्या मार्गाने गेल्यानंतर तुम्ही कसे पुढे जाऊ शकता. मग पॉलिटिक्स मध्ये असेल तर शरद पवार कसे, नरेंद्र मोदी कसे होऊ शकता, फिल्म अभिनेते कसे होऊ शकता, पण गुन्हेगारी क्षेत्रात गेल्यानंतर त्याचा शेवट कसा वाईट होऊ शकतो ही सांगणारी फळी आज कोण नाहीये. काउन्सिलिंगच्या माध्यमातून, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, प्रत्येक शाळा, कॉलेज आणि मंडळामध्ये ह्या सर्वांचं एकत्रित पॅनल केलं पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून जर केलं तर मला वाटतं गुन्हेगारी क्षेत्रात खूप मोठा फरक पडेल आणि पुण्याला जे गुन्हेगारी क्षेत्राचा एक डाग लागलेला आहे तो नक्कीच कमी होईल. दुसरं एक सांगतो की चांगले सक्षम अधिकारी ज्यांनी गुन्हेगारी कमी केली, ह्या अधिकाऱ्यांना पुण्यात असणं किंवा ह्या अधिकाऱ्यांची सल्ला मसलत करणं की तुम्ही गुन्हेगारी कुठल्या पद्धतीने कमी केली होती,
त्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधून ह्या गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी निश्चितच पावलं उदय, उचलणं काळाची ही निश्चितच. गरज आहे. अतिशय पॉझिटिव्ह आणि कॉन्क्रीट उपाय तुम्ही सुचवलेत. खरं म्हणजे मुलांना हे कळायला पाहिजे की अशा प्रकारे गुन्हेगारीकरण करून तुमचा पुढे जो भविष्य काळ जो आहे तो कधीही चांगला नसतो. शॉर्ट टर्म गेन ज्याला आपण म्हणतो, थोड्या काळासाठी तुम्हाला एक शॉर्ट टर्म मध्ये एक क्विक मनी मिळतो, इझी मनी मिळतो, पण पुढचं आयुष्य तुमचं वाया जाऊ शकतं. तुमच्यामुळे तुमच्या आई वडिलांना, तुमच्या कुटुंबाला एका मोठ्या बदनामीला सामोरं जावं लागतं. आता खरं म्हणजे पोलीस सुद्धा देखील आपला हा कार्यक्रम बघतायत. मुलांना हे कळलं पाहिजे की जे चित्रपट बघून तुम्ही इन्स्पायर होता ते चित्रपट पोलिसांनी देखील बघितलेले असतात. आणि अशा प्रकारे व्हिडिओवरती आणि वेगवेगळ्या समाज माध्यमातून व्हिडिओ क्लिप बघून जर तुम्ही गुन्हेगारी शिकून तुमचं स्वतःचं आयुष्य नासवणार असाल तर तुम्ही मोठी चूक करताय. अशा प्रकारे गँगवॉर हे असे कोयता घेऊन हल्ला करणं हे बरोबर नाहीच. तुम्हीही डुबाल, तुमच्या कुटुंबाला देखील तुम्ही नासवाल, तुमचं फॅमिली लाईफ संपेल. हे कळण्याची गरज आहे. पोलीस सक्षम आहेतच, सतर्कही आहेत. बघूया आता येणाऱ्या काळामध्ये पुणे पोलीस या संपूर्ण घटनेकडे, या संपूर्ण गुन्ह्यांकडे कशा प्रकारे बघतं आणि काय कारवाई करतं. धन्यवाद उदयजी, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सामील झालात. आणि धन्यवाद तुम्हा प्रेक्षकांचे, जो कार्यक्रम तुम्ही बघताय. एक चांगला संदेश आपण घेऊन जाऊया. पुण्याची बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. फक्त ही जी पद्धत आहे, हा जो गुन्हा आहे, हे जे गुन्हेगार आहेत हे थांबले पाहिजेत, एवढीच अपेक्षा. बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा. जय महाराष्ट्र.